जय शिवाजी महाराज. तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की सर तुम्ही कसा अभ्यास केला ते आम्हाला सांगा. म्हणजे तुम्ही असं चार चार एक्झाम्स क्लिअर केले, तर बाबा कोणत्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केले, काय तुमची रणनीती होती, काय तुमचा त्यावेळेसचा टेम्परामेंट होता, कसं तुम्ही तो अभ्यास केला, हे विचारलेलं होतं. आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याविषयी सांगेन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही दिवस निघून गेले, कारण की व्यस्त दिनक्रम असतो मित्रांनो, सर्व्हिस करावी लागते आहे की नाही, आणि त्यासोबतच घरचं पण बघावं लागतं, घरची पण कामं असतात. तर पूर्ण हा माझा पूर्ण दिवस हा पॅक्ड असतो. ठीक आहे. आणि त्याच्यातूनही जो वेळ मिळेल, जसा मिळेल त्या पद्धतीने मी तुमच्या समोर येत असतो, तुमच्याशी कनेक्ट होत असतो. त्यामुळे थोडा, तर सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो मी की त्यावेळेस ना, जेव्हा मी परीक्षेच्या ज्या फेजमध्ये होतो, म्हणजे माझी परीक्षा जवळपास, मी फॉर्म भरल्यानंतर परीक्षा माझी 1 महिन्यावरती आली, 1.5 महिन्यावरती आली. त्या पिरियडमध्ये तुम्हाला मी ऑनेस्टली सांगतो की झोपेचे माझे तास सोडले तर बाकीचे सर्व तास, जे काही झोपेचे मी 5 तास 6 तास झोप घेत होतो, त्याच्या व्यतिरिक्त उरलेले सर्व तास केवळ अभ्यास आणि अभ्यास आणि अभ्यासाविषयीचेच विचार फक्त माझ्या मनामध्ये राहत होते. म्हणजे मी आता समजा 6 तास झोपलो ना, 18 तास माझ्याकडे उरले आहेत, याचा अर्थ नाही की मी 18 तास अभ्यास करत होतो, हे मी म्हणत नाही आहे. परंतु त्या 18 तासामध्ये निश्चितच मी अभ्यासाविषयी काही ना काही, एक तर अभ्यास करत असेल, नाही तर अभ्यासाविषयीच माझ्या मनामध्ये विचार असतील, हे मात्र नक्की होतं. म्हणजे मी चहा प्यायला दिलं तरी कुठंतरी बॅकअपमध्ये ते चालत होतं माझ्या. मी कुठल्या कामाला गेलो असेल तरी ते काम मी कधी कंप्लीट करून येईन आणि कधी अभ्यासाला बसेन, हे होतं माझं. ठीक आहे. म्हणजे कुठेही जरी मी गेलो तरी परंतु ते अभ्यासाविषयी त्याच्यामध्येच मी पूर्णतया होतो त्याच्यामध्ये, ही मात्र गोष्ट खरी आहे. तर मित्रांनो, मी पहाटे लवकर उठत होतो. साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यान मी उठत होतो. आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन 3:30च्या जवळपास वगैरे मी अभ्यासाला बसत होतो. त्याच्यानंतर जवळपास 1 तास मी अभ्यास करत होतो, म्हणजे 4:30च्या आसपास. आणि त्यानंतर चहा प्यायला मी बर्डीवर जात होतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बर्डीवरती, इतकारणी शाळेजवळती 4:30 पावणे 5 वाजता चहा मिळतो आहे की नाही. तर तो चहा प्यायला मी हितकारणी शाळेजवळती जात होतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जवळपास पावणे 5 वाजतापासून थोडासा तिथं माइल्ड एक्झरसाईज करून ग्राउंडवरती, त्या थोडासा 15-20 मिनटं थोडासा आपला हलका एक्झरसाईज करून मी रूमवरती रिटर्न येत होतो. थोडासा फ्रेश होत होतो, हातपाय वगैरे धुणे, आणि त्यानंतर पुन्हा जवळपास 1 तास अभ्यास करत होतो. म्हणजे 6 वाजेपर्यंत, 6:15-6पर्यंत अभ्यास करत होतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आंघोळ करत होतो. सांगतो की 6:30ला आंघोळ वगैरे करून समजा मी 7 वाजता वगैरे बाहेर गेलो नाश्ता करण्यासाठी, आणि तो नाश्ता चाय वगैरे करून मी समजा 7:30पर्यंत रूमवर आलो परत माघारी. तर मग 7:30 वाजतापासून जवळपास मी 11:30-12पर्यंत अभ्यास करत होतो. आता तुम्ही म्हणाल की असं काय, पण तो कंटिन्यू अभ्यास नव्हता. ठीक आहे. आता 7:30 ते 12 म्हणजे हा काही कंटिन्यू अभ्यास राहत नव्हता, परंतु छोटा छोटा अभ्यास. म्हणजे कसा की 20 मिनटं अभ्यास केला, 10 मिनटं ब्रेक घेतला आहे की नाही, किंवा अर्धा तास अभ्यास केला, पुन्हा 5 मिनटं ब्रेक घेतला. आणि मी काही फार असा, तुम्हाला सांगतो, खूप काही मी डिसिप्लिन्ड पद्धतीने केला नाही. म्हणजे मी खूप स्वतःवरती खूप स्ट्रिक्ट राहिलो नाही. ठीक आहे. कारण की मला ना असं वाटत होतं की मी, एक हे होतं माझ्या मनामध्ये की मी एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये मी टिकणार नाही. हा एक माझ्यामध्ये त्या पिरियडमध्ये मी अंडर कॉन्फिडंट होतो, तुम्हाला सांगतो मी. एक न्यूनगंड होता माझ्यामध्ये मी की एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये मी टिकणार नाही. एक से बडकर एक धुरंधर आहे त्याच्यामध्ये, आहे ना. धुरंधर फिल्म येऊन गेली ना आता, आहे की नाही. तर या एक्झाममध्ये सुद्धा, स्पर्धा परीक्षांमध्ये, आणि तुम्हाला माहिती आहे की सर्वजण MPSCची प्रिपरेशन करतात, UPSCची, पण एक्झाम मॅक्सिमम लोक देतातच या बाकीच्या पण. ठीक आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे इथे पण खूप कॉम्पिटिशन आहे. MPSC जर तयारी असेल तर साईड बाय साईड ऑप्शन म्हणून एक नोकरी हातात असावं म्हणून पोरं एक्झाम देतच असतात या. त्यामुळे सगळे पोरं MPSC करणेवाले पण असतात याच्यामध्ये, हे याची पण मला जाणीव होती. आणि त्यामुळे आपला इथं निभाव लागणार नाही याचीच मला दाट शक्यता वाटत होती त्या पिरियडमध्ये. आणि त्यामुळे मी फारसा स्वतःवर, मी म्हणलं की चला कोशिश, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगलं ना कि मैं तो बोरिया बिस्तर लपेट के अपनी निकलने की फिराक में था प्रायव्हेट जॉब करने के लिए. त्यामुळे मी स्वतःवर काही फार काही काय म्हणतो त्याला, कडक नव्हतो. ठीक आहे. फार काही मी स्वतःच्या बाबतीमध्ये असं म्हणू की आपण खूप असं
त्याला मी हे जखडून ठेवलेलं नव्हतं. म्हटलं की ठीक आहे, जाने वाले ते है ही हम, चलो कोशिश करके देखते जितना बनता है उतना. ते एक फ्रीली ठेवलं, जेवढा जमेल जसा जमेल त्या पद्धतीनं अभ्यास करत गेलो. बोर झालो की यूट्यूब बघायचो मी. ठीक आहे, मी काही फार आउटडोअर पर्सन नाही, मला काही कुठं जास्त फिरायला वगैरे मग ते आवडत नाही मला, पण एक क्युरिओसिटी माइंड आहे माझा. मला क्युरिओसिटीमध्ये आनंद मिळतो. म्हणजे मी जसं एखादा यूट्यूब व्हिडिओ बघेन कुठल्या एखाद्या गोष्टींविषयी, कशाविषयी, तर तो बघायला मला आवडतो. ठीक आहे, यूट्यूब व्हिडिओ वगैरे एखादी गोष्ट जाणून घेण्याविषयी म्हणा, ठीक आहे, कुठल्या एखाद्या माहितीविषयी किंवा एंटरटेनमेंटचाही जरी असेल, अगदी सेलिब्रिटीचे इंटरव्ह्यू जरी असतील ते सुद्धा असतील, ठीक आहे, जस्ट मनोरंजन म्हणून मी त्या पिरियडमध्ये बघायचो. प्रकारे नंतर लंच, पुन्हा लंच नंतर पुन्हा संध्याकाळपर्यंत स्टडी 5-5:30पर्यंत, आणि ते पण काही कंटिन्यू नाही बरं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पुन्हा ते मध्ये मध्ये ब्रेक घेत असं तसं, हा ना, 20 मिनटं अभ्यास, 15 मिनटं अभ्यास, पुन्हा 5 मिनटाचं एंटरटेनमेंट, यूट्यूब वगैरे असं करत संध्याकाळी पुन्हा परत 5:30 वाजता मी मित्रांकडे फिरायला जात होतो, अर्धा तास पाऊण तासासाठी. परत संध्याकाळी घरी येणे, ठीक आहे, परत अभ्यास करणे, आणि संध्याकाळचं जेवण पण मग नंतर 8-8:15 8-8:30पर्यंत जेवण करत होतं. आणि मी झोपत लवकर होतो तुम्हाला सांगतो. मग 9-9:30पर्यंत मी झोपून जायचो. ठीक आहे, आणि परत दुसऱ्या दिवशी लवकर उठायचो मी 2:30-3 वाजता पुन्हा. हा असा पूर्ण दिनक्रम असायचा, आणि या पूर्ण दिनक्रमामध्ये पूर्ण अभ्यासासंबंधीच असायचं. तुम्हाला मी सांगितलं, ॲक्च्युअल अभ्यास तेवढा नसला, परंतु अभ्यासा रिलेटेड असायचं. मध्ये मध्ये ब्रेक देत नाही का, ब्रेक पण खूप देत होतो ना मी, परंतु संपूर्ण मी त्या प्रोसिजरमध्ये राहत होतो. आणि त्यामुळे माझा पूर्ण फोकस होता मित्रांनो ह्याच्यामध्ये, अभ्यासामध्ये. ठीक आहे, आणि त्यामुळे नंतर ते जशी एक्झाम जवळ यायला लागली, जसं आता तुम्हाला सांगतो 1.5 महिन्यावरून 1 महिन्यावर आली एक्झाम, 1 महिन्यावरून 25 दिवसावर आली, जसं आपण जवळ जातो 20 दिवसावर आली, तसं ते खूप कॉम्पॅक्ट व्हायला लागलं. तसं खूप फोकस वाढायला लागला. म्हणजे एकेका तासाचं महत्त्व जाणवायला लागलं, 20-20 मिनटाचं महत्त्व वाढायला लागलं, आहे की नाही. आणि त्याच्यामुळे पूर्ण फोकस त्याच्यावरती वाढला, आणि त्यामुळे माझं इतर कुठेच मन गेलं नाही जास्त, मित्रांमध्ये नाही किंवा काही नाही. कारण की मला असं वाटायचं की यार आपली पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम आहे, पुढच्या 1.5 महिन्यावरती एक्झाम आहे, आणि आपल्याला एक चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे की नाही. तर त्याच्यामुळे आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा या कमीत कमी वेळेमध्ये, अशी ती फिलिंग होती. ठीक आहे, म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की म्हणजे अगदी काही रोमॅन्टिक चान्स पण आला या पिरियडमध्ये तुम्हाला सांगायचं असं, परंतु ते पण मला नको वाटलं त्या पिरियडमध्ये, ते पण आकर्षण नको वाटलं. मला असं वाटायचं की यार आपला चांगला अभ्यास चालू आहे, आता परीक्षा जवळ आलेली आहे, आणि आपण या पूर्ण फ्लोमध्ये येऊन कुठंतरी हे झालं तर हारूनसुद्धा आपल्याला डिस्टर्बन्स होईल याच्यामध्ये. म्हणजे मला ते सुद्धा नको वाटलं. विचार करा, म्हणजे किती फोकस झाला होता, मला फक्त तेच दिसत होतं. जशी एक्झाम जवळ आहे तशी, हे नाही 25 दिवस 20 दिवस मला वाटायचं की हेच आता, म्हणजे हेच कम्प्लिटली तुमच्या लक्षात आहे मी काय सांगतोय तुम्हाला ते. त्यामुळं इतर कोणत्याही गोष्टी त्याच्या व्यतिरिक्त मला नको वाटल्या, आहे की नाही. डिस्टर्बन्स वाटलं मला, त्या ध्येयापासून थोडंसं दूर नेणाऱ्या वाटलं, आणि असं वाटलं की माझ्या आयुष्यात आलेली ही एक विलक्षण संधी आहे की नाही, सुवर्ण संधी आहे. परत ह्या संध्या येत नसतात. तर त्यामुळे हा पूर्ण कॉम्पॅक्ट त्यावेळी झाला, मी पूर्ण फोकस केलं त्याच्यावरती मित्रांनो, आणि आज खरोखर मी आनंदी आहे की मी तसं केलं, आहे की नाही. त्यामुळेच मला चांगले परिणाम पुढे पाहायला मिळाले, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. आणि तर अशा प्रकारे ते होतं मित्रांनो. तुम्हाला कळालं असेल की माझा फोकस कसा वाढत गेला. ठीक आहे, आता अभ्यासाचं सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये जवळ म्हणजे मराठी ग्रामर, ठीक आहे, इंग्लिश ग्रामर, रिझनिंग मॅथ्स, ठीक आहे, GS आणि GK आणि करंट अफेअर्स असे ते पार्ट्स होते ना एक्झाम्सचे. तर याच्यामध्ये माझं इंग्लिश हे सुरुवातीपासूनच चांगलं होतं. ठीक आहे, म्हणजे अगदी मी ABCD शिकलो तेव्हापासूनच माझं इंग्लिश चांगलं, नेहमी टॉपरच असायचो क्लासमध्ये मी इंग्लिशमध्ये. ठीक आहे, त्यामुळे इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर हे माझं पूर्वीपासूनच चांगलं होतं. फार काही म्हणजे नाहीच केला मी इंग्लिश ग्रामरचा अभ्यास, असं तुम्ही गृहीत धरू शकता. ऑलरेडी चांगलं होतं. ठीक आहे, परंतु माझं मराठी कुठेतरी सुटलं होतं. पुढे मी सायन्सला गेलो हायस्कूल नंतर. ठीक आहे, त्याआधी आमचं मराठीमधूनच एज्युकेशन झालं होतं, म्हणजे मराठी माध्यमातूनच. पण नंतर आम्ही सायन्सला गेलो, BSc केलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर MBAला गेलो मॅनेजमेंटला, ते पण इंग्लिश मिडियममधून होतं. त्यामुळे मराठी व्याकरण कुठेतरी मागं पडलं होतं. त्यामुळे ते मला मात्र करावं लागलं इतक्या वर्षानंतर, आणि ते मी यूट्यूबमधून केलं.
ठीक आहे. सगळं आणि त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक गलती सांगतो तुम्हाला. मला असं वाटलं की मला माझं मराठी व्याकरण मी विसरलेलो आहे, खूप वर्ष झालेली आहेत. तर मी एक ऑनलाईन क्लास लावला होता, पण माझी ती सगळ्यात मोठी चुकी होती तुम्हाला सांगतो मी, ते ऑनलाईन क्लास लावलेला. कारण त्याच्यामध्ये दुनियाभरचा शिकवत बसले, ते विभक्ती प्रत्यय त्याचे प्रकारनं काय काय. आणि एक्झाम पेपर उघडून बघितलं मी, त्याच्यातलं काहीच विचारत नाही. एक्झाममध्ये काय विचारतो ते, लिंग ओळखा, वचन ओळखा, आहे की नाही, समास ओळखा, अलंकार ओळखा, आहे की नाही, काळ ओळखा, आहे की नाही, हे विचारत होते. हां, तर मग जे विचारत आहे ते करायला पाहिजे ना, की नुसतंच आपलं कुठंतरी आपला टाईम घालवत बसायचा. ठीक आहे, ते करायचं, पण केव्हा करायचं, आधी जे विचारतायत ते तर करा पहिल्यांदा, त्याला कव्हर करा, आणि उरला वेळ तर मग ते करा, आहे की नाही. सुरुवातीला ते चुकी झाली माझी त्या, नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की यार कुछ गलत हो रहा है. मग मी जे एक्झाममध्ये ॲक्च्युअली विचारलं जातं ते करायला लागलो मी. ठीक आहे, आणि ते यूट्यूबमधून करायला लागलो मी त्याच्यानंतर. आणि अशा प्रकारे मी समास शिकून घेतलं, अलंकार शिकून घेतले. ते पण खूप डीप नाही, अर्ध्या अर्ध्या तर पाऊण तासाचे असतात ते व्हिडिओ नाही. मी मागे सिम्पल व्हिडिओ टाकले होते ग्रुपवरती, 5 मिनिटाचे 10 मिनिटाचे, त्याच्यातूनच केलं मी. कारण काही फार डीपमध्ये विचारत नाही एक्झाममध्ये, मेन टाईप्सच विचारतात. आणि डीपमध्ये जर विचारत नाही तर डीपमध्ये तुम्ही कशाला करता. तुम्हाला तर काही संशोधन करायचं नाही ना मराठी ग्रामरमध्ये. जेवढ्या लेवलचं तुम्हाला मेन टाईप्स विचारतात, तुम्ही मेन टाईप्स करा, थोडंसं आतमध्ये जा. अगदी अर्धा तास पाऊण तास त्या टॉपिकवरती करत बसण्याची म्हणजे ते वेळ वाया घालवणे आणि आपली मेंटल स्पेस हॅरॅसमेंट वाढवणे आहे ना ते. मी ते नाही, त्या चुका मी टाळल्या. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला मागच्या पेपरचं ॲनालिसिस करणं, बॅक पेपर ॲनालिसिस करणं खूप आवश्यक आहे. की बाबा काय विचार है ना, हे तर माहीत पाहिजे ना आपल्याला, की समोरचा काय विचारताय तुम्हाला, आहे की नाही. त्यानुसारच तुम्ही ते तयार करा, प्रिपेअर करा, असं असतं. तर मराठीचं मी करून घेतलं, समाज शिकून घेतला, टेन्स शिकून घेतले तुमचे काळ मराठीतले, अलंकारचे टाईप्स, मेन टाईप्स ते शिकून घेतले. अशा प्रकारे ते जे विचारतात लिंग वचन वगैरे ते शिकून घेतले. आणि लिंग वगैरे आपल्या जनरली माहीतच असतात. ठीक आहे, हां, तर फार काही ते करण्याचे जेवढं मेन होते ते करून घेतले. ठीक आहे, हे झालं मराठी. इंग्लिशचं तुम्हाला सांगितलं माझं पूर्वीपासून स्ट्रॉंग होतं. रिझनिंग मॅथ्स यूट्यूबवरून करून घेतले सगळं, बैठक व्यवस्था, आहे की नाही, तुमचं काळ वेग वगैरे मॅथ्समधले, आहे की नाही, सगळं त्याच्यामधलं, नातेसंबंध वगैरे सर्व टाईप्स ऑल रिझनिंग मॅथ्स यूट्यूबवरून करून घेतले सगळं. ठीक आहे. आणि जी एससाठी तुम्हाला सांगतो की साठी तुम्हाला बेस्ट शाळेचे पुस्तकं जे असतात ना आपले 6वी ते 10वीपर्यंतचे, त्याच्यामध्ये तुमचा सायन्स पर्टिक्युलरली विज्ञान, मार्केटमध्ये पुस्तक मिळतात विज्ञानाचे. ठीक आहे, ते एखादं पुस्तक त्याच्या जे पॉप्युलर आहेत त्याच्यापैकी तुम्ही एखादं पुस्तक वापरू शकता. मी पण वापरलं. आणि त्याच्यासोबत 6वी ते 10वी शाळेचे पुस्तकं ते पण मी वाचले विज्ञानासाठी, आहे की नाही. इतिहाससाठी तुम्हाला पुस्तकं माहितीच आहेत, काही सांगण्याची वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आहे. पण शाळेचे जरी वाचाल तरी त्याच्यामधून सुद्धा होऊन जातं. त्याच्यामध्ये पण 6वी ते 10वी या एवढ्या याच्यामध्ये इतिहास तुमचा किंवा भूगोल याचा पण बऱ्यापैकी दिलेला आहे. भूगोल तुम्ही पुस्तकातून वाचू शकता. ल्युसंटमध्ये पण भूगोल आहे भारताचं, ते सेमच राहणार आहे, काही बदलणार नाही, तर तिथून पण करू शकता, आहे की नाही. इतिहासचा पोर्शन पण त्याच्यातून तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर राज्यशास्त्र आहे आपला, तर राज्यशास्त्र तुम्ही ल्युसंटमधून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्हाला याच्यामध्ये मेन्सच विचारले जातात, काही फुलात UPSCचे एक्झाम्स सारखं विचारलं जात नाही याच्यामध्ये. राज्यशास्त्र झाला, इतिहास झाला, तुमचा भूगोल झाला. भूगोलसाठी तुम्ही वापरू शकता जे पॉप्युलर पुस्तकं आहेत ते, किंवा आपल्या शाळेच्या पुस्तकामधून करू शकता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. ठीक आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञानही तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे असतं. पर्यावरणाचा असतो, त्याच्यावर 2-3 क्वेश्चन असू शकतात, ते करायचं आहे. तांत्रिक विषय असतात काही एक्झाम्समध्ये, जसं आमच्या आरोग्य सेवकमध्ये होते तांत्रिक विषय, तर तो विज्ञान आरोग्य आहे ना. तर आरोग्य आहे म्हणजे तो कम्प्लिटली बायोलॉजी बेस्ड आहे, सायन्स बेस्ड आहे. तर तो विज्ञान आमचा तो तांत्रिक विषय होता. ठीक आहे. ग्रामसेवकमध्ये होता तांत्रिक विषय, तर त्याचं पण करावं लागली प्रिपरेशन. ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यावर पण भर द्यावं लागलं. त्याच्यानंतर करंट अफेअर जो आहे, न्यूज तुम्हाला सांगतो मी, करंट अफेअर मी यूट्यूबमधून केले. कारण तुम्हाला सांगतो करंट अफेअरचं पुस्तक वाचणं इतकं अवघड आहे ना, काय ते नवीन गोष्टी असतात, क्लिष्ट असतात, आहे की नाही, खूप कॉम्पॅक्ट असतं, वाचायलाच खूप अवघड जातं, लक्षात ठेवण्याचं सोड. त्याच्यापेक्षा मी व्हिडिओ बघायला लागलो, की व्हिडिओ चालू आहे ऐकायला काही प्रॉब्लेम नाही, बघायचो मी मंथली किंवा विकली, आठवड्याच्या.
ठीक आहे, त्या बघायचो मी चालू घडामोडी. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहेत ते चॅनल्स कोणताही वापरल्या तरी चांगलेच असतात, जे स्टँडर्ड चॅनल्स आहेत मराठीमधले बरं चालू घडामोडीचे. ठीक आहे, तर ते तुम्ही बघू शकता. मी पण तिथूनच केलं, करंट अफेअर त्याच्यामधूनच केलेलं आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल हा अभ्यास चालू होता. आणि कसं आपल्याला करता येईल बाबा, मार्क्स जास्तीत जास्त कसे मिळवता येतील हाच तो प्रयत्न होता. समजलं का तुम्हाला, की मागच्या एक्झाम्समध्ये मला एवढे मार्क्स मिळाले, आता पुढे कसे ते वाढतील माझे. ठीक आहे, मला इंग्लिशचा प्रॉब्लेम नव्हता, परंतु करंट अफेअर्सचा प्रॉब्लेम होता. मार्क्स कट व्हायचे माझे पूर्वी. तर मी व्हिडिओ बघायला, जास्तीत जास्त व्हिडिओ बघायला सुरुवात केली. आणि त्याचे काही नोट्स वगैरे मी काढत नव्हतो, काही नव्हतो हे करत वगैरे. फक्त तो जो व्हिडिओ समजा तुमचे 12 महिन्याचे 12 व्हिडिओ तुम्हाला सांगतो, तर 1 महिन्याचा व्हिडिओ तुम्ही जर हा 1 महिना संपून गेला, आता पुढच्या महिन्यात तुम्ही व्हिडिओ बघणार ना तुम्ही मागच्या महिन्याचा, तर तोच व्हिडिओ तुम्ही 3 वेळा जर बघितला तुम्हाला सगळं माहीत होऊन जाते काय अवघड आहे त्याच्यामध्ये. समजा तुम्ही या हप्त्यामध्ये एकदा बघितलं, पुढच्या आठवड्यात एकदा बघितलं, त्याच्यानंतरच्या आठवड्यात 1-2दा बघितलं, तुमचा झाला तो करंट अफेअर त्या महिन्याचा. काही अवघड नाही, सिस्टमॅटिकली करावं लागतात गोष्टी, आहे की नाही. अशा प्रकारे मी करत गेलो मित्रांनो, आणि पूर्ण फोकस राहिलो त्याच्यामध्ये मी, की मार्क्स जास्तीत जास्त आले पाहिजे. ठीक आहे, नुसतं अभ्यास करून फायदा नाही आहे. त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये नुसतं आपण खूप अभ्यास करतो बाबा, याला काही व्हॅल्यू नाही. कोणी येऊन तुम्हाला विचारत नाही की तुम्ही किती तास अभ्यास केला. मी स्वतःवर प्रेशर आणलं नाही असं की मी एवढं तास अभ्यास करेनच बाबा, आहे की नाही, 10 तास का 11 तास का 12 तास. मी असं कधी प्रेशर आणलं नाही स्वतःवरती. मी कम्प्लिटली पहाटेपासून रात्रीपर्यंत त्या प्रोसेसमध्ये होतो. परंतु ॲक्च्युअल तास जर तुम्ही माझ्या अभ्यासाचे बघाल तर ते 8 तास ते 9 तास हे ॲक्च्युअल अभ्यासाचे एवढेच असणार. बाकी यूट्यूब बघणे, मनोरंजन, थोडंसं रिलॅक्स होणे, फिरायला जाणे वगैरे. फिरायला जाणे म्हणजे मित्रांसोबत, ठीक आहे, थोडंसं रिलॅक्सेशन होण्यासाठी. उगाच आपलं कुठेतरी फिरायला जाणे ते वगैरे नाही. कारण फोकस, कॉन्सन्ट्रेशन, फोकस खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या ध्येयासोबत असणे हे खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही अभ्यासही नसेल करत, परंतु तुम्ही स्वतः एकटे बसले आहात ना, आणि तुम्ही जर तुमची 1 महिन्यावर एक्झाम आहे, आपोआप तुमच्या मनात त्या एक्झामविषयी विचार येणार आणि अभ्यासाविषयी विचार येणार की आपण आपले मार्क्स कसे वाढवता येईल बाबा, हे ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये येणार. पण तुम्ही 4 मित्र घेऊन कुठेतरी फिरायला गेले, तो दिवसभर तुम्ही फिरत आहात, तुमच्या मनात नाही येणार ना. तुम्ही कुठेतरी फिरत आहात, कुठेतरी पार्टी करत आहात काहीतरी, ठीक आहे, मटन पार्टी चालू आहे, चिकन पार्टी चालू आहे, किंवा कुठेतरी तुम्ही फिरायला गेलेले आहात, तर त्यावेळेस तर नाही ना, त्यावेळेस तुमचं ते फिरणं वगैरे चालू राहते. त्यामुळे फोकस महत्त्वाचा आहे. आणि त्याच पिरियडमध्ये तुम्ही अभ्यासही नाही करता आला, पण एकटेच आहात, जस्ट तुम्ही राऊंड मारून आले, चालून आले. मी चालायला खूप जायचो, हेडफोन टाकायचो, काहीतरी ऐकत बसायचो, एखादं समजा एखादा टॉपिकचा व्हिडिओ म्हणा ऐकत बसायचो, किंवा नाही टॉपिकचा एखादं मोटिवेशनल असेल ते ऐकत बसायचो, तेही नसेल एखादी स्टोरी असेल मनोरंजनाची ती ऐकत बसायचो मी, ठीक आहे, काही आध्यात्मिक ऐकत बसायचो मी, आणि असं राऊंड मारून यायचो मी चालत, ठीक आहे. अशा प्रकारे केलेलं आहे. परंतु त्या प्रोसेसमध्ये मी राहिलो, समजत आहे तुम्हाला, आणि त्याच्यामुळे ते चांगले परिणाम तुम्हाला. एक थोडंसं सेक्ल्युशन हे महत्त्वाचं असतं, थोडंसं आयसोलेशन आहे ना महत्त्वाचं असतं, कारण तेव्हाच ते इंटेन्सिटी वाढते. जशी तुमची परीक्षा बाबा 1.5 महिन्यावरती आहे, 1 महिन्यावरती आहे, तर काय फरक पडत नाही. आपण स्वतःसोबत राहिलो तर एक वेगळीच एनर्जी येते बरं, तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे. कारण बाहेरचं काही इन्फ्लुएन्स येत नाही, तुम्ही तुमच्यासोबत असता, आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मग तुम्हालाच कळत जातं की मला इथं वाचणं आवश्यक आहे, इथं जास्त काम करणं आवश्यक आहे, या विषयात पुढं जाणं आवश्यक आहे, या विषयाला घेऊन पुढं जाणं आवश्यक आहे. हे सगळं ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये ते विचार येतात, आणि तुम्हाला फक्त तुमचं ध्येय दिसत असतं. तर अशा प्रकारे अभ्यास महत्त्वाचा आहे, परंतु अभ्यासासोबत फोकस देखील महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि परत तुम्हाला सांगतो, एवढं सगळं करूनही यशाची गॅरंटी कुणीच देत नाही, कुणीच नाही देऊ शकत. म्हणजे दुसऱ्यांच्या नाही आणि स्वतःचीही नाही. मी तुम्हाला सांगतो, मी करत होतो, पण मला कधीच वाटलं नाही की मी एक तरी एक्झाम क्लिअर करेन म्हणून, कधीच वाटलं नाही मला. कॉम्पिटिशनच खूप आहे, तुम्हाला जशी भीती वाटतं तसं मलाही वाटायची. उलट मी तर अंडर कॉन्फिडंट होतो, आणि माझ्या चेहऱ्यावरती दिसत होते, ॲक्च्युअली रिअली दिसत होतं ते माझ्या चेहऱ्यावरती, की टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये, आहे की नाही, घाबरलेला,
या प्रकारे ते होतं. कारण मला वाटतच नव्हतं की मी एकतरी एक्झाम मी या क्लिअर करू शकेन म्हणून. आणि मी तर तुम्हाला सांगितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये की सगळं मी आवरून सावरून सगळं करून मी सगळं बांधबून करून आपला गाशा गुंडाळून मी प्रायव्हेट जॉब करायला जाणार होतो. हे मी फिक्सच म्हणजे ठरवलेलंच होतं थोडक्यात. परंतु लाईफ आहे, काही होऊ शकते. प्रयत्न मी केले होते जेवढं माझ्या जमतील तेवढं, त्याच्यानं त्याला चांगले फळं आले. सिलेक्शन झालं, मला वाटत नव्हतं पण झालं. त्यामुळं मोटिवेशन न कॉन्फिडन्स न हे न ते हे तर मला कधी जमलंच नाही, तुम्हाला सांगतो मी. जेवढं जमेल जसं जमेल मनोरंजन करत करत मी अभ्यास केला. जास्त स्ट्रेस स्वतःवरती येऊ दिला नाही. मी स्वतःप्रती खूप दयाळू होतो. स्वतःवरती खूप प्रेम होतं माझं आधीपासूनच. खूप स्वतःवरती प्रेम होतं की संदेश, नाही काही झालं तरी प्रायव्हेट जॉब आपण करू. ठीक आहे, जीवन आपल्यासाठी आहे, आपण जीवनासाठी नाही आहोत. नोकरीसुद्धा आपल्यासाठी आहे, आपण नोकरीसाठी नाही आहोत. समजलं का? नाही झालं इकडं तर प्रायव्हेट जॉब करू, काही प्रॉब्लेम नाही. कोण काय म्हणतो, कोणी आपलं घर चालवायला येत नाही, कोणी आपलं जीवन चालवायला येत नाही. त्यामुळे इतरांना आपल्याला जज करण्याचा अधिकारच नाही आहे आणि आपल्याला त्यांना जज करण्याचा अधिकार नाही आहे, हे तर मान्यच आहे. आणि आपण कुणाला जज करतही नाही. पण इतर कोणी आपल्याला जज करत असतील तर त्याची काही गरज नाही. आपलं जीवन आपलं आहे की नाही? नसेल होते तिकडे तर दुसरं काहीतरी करू. शेवटी काय, आपल्याला जीवन मिळालेलं आहे आणि ते जगणं महत्त्वाचं आहे. एवढंच आहे. प्रयत्न करून बघू, चांगल्या प्रकारे करू, पूर्णपणे करू, जेवढं शक्य होईल, जसं शक्य होईल, जास्त स्ट्रेस न घेता मनोरंजन करत करत आपण प्रयत्न करू. हे मी ठरवलं होतं मित्रांनो आणि ते झालं, चांगल्या प्रकारे झालं. आणि यासोबतच मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत असतो की ते पण होतं सत्कर्म तुमचे जे असतात, जे तुम्ही लोकांना मदत करता त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये. म्हातारे लोक असतील त्यांना तुम्ही मदत करता. नाही जास्त काय तुम्हाला रस्त्यानं जाताना दिसलं, तुम्ही त्याला लिफ्टच दिली. बिचारा चालण्याचा त्रास वाचला ना. म्हाताऱ्या लोकांना तुम्हाला सांगतो मित्रांनो, चालण्याचा खूप त्रास होतो. त्यांचे गुडघे दुखतात. 70च्या वरचे तुम्ही बघा, त्यांचे गुडघे दुखतात अक्षरशः. आणि येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकली ते आषाढभूत नजरेनं पाहत असतात, पण त्यांची हिंमत होत नाही कुणाला बाबू बसू दे रे म्हणण्याची. तर मी ते हेरायचो आणि स्वतःहून कोणी बघितलं माझ्याकडे तर गाडी थांबवून, आजी बसा, आजोबा बसा, मी तुम्हाला सोडतो असं म्हणायचं. आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं ते त्यांचे आशीर्वाद मला लागले, तुम्हाला सांगतो मी. आणि काही ना काही तो बोलून दाखवलं आहे रे. मी मागे सांगलो होतं ग्रुपवरती, काही बोलून दाखवलं की बाळा तू खूप चांगला आहेस, तुझं खूप चांगलं हो, तुला सुंदर नोकरी लागो, असं स्वतः त्यांनी बोललं. त्यांनी मला विचारलं नाही तू परीक्षा देत आहेस का. त्यांनी मला हे विचारलं नाही की तू अभ्यास करतायस का. नकळत त्यांच्या माहीत नाही त्यांच्या तोंडातून ते निघून गेले की तू बाळा तू खूप चांगला आहेस रे, तुला खूप चांगली नोकरी लागू, अशा प्रकारे. तर मित्रांनो, कुठं ना कुठं आध्यात्मिक राहा. तुम्हाला सांगतो मी, या गोष्टी खरंच खूप अफेक्ट करतात प्रत्येक धर्मात. मग तो बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन असेल, इस्लाम असेल, सगळ्यामध्ये चांगल्या कर्मांचं हे महत्त्व सांगितलेलं आहे आणि या गोष्टी नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतात. ठीक आहे, ते पण असतं मित्रांनो. ते पण तुमचे सत्कर्म पण कुठं ना कुठं तुम्हाला कामात येत असतात. अशा प्रकारे मी करत राहिलो. स्ट्रेस होता पण मी स्ट्रेस जास्त येऊ दिला नाही स्वतःवरती. एक ठेवलं की नाही जमलं तर दुसरं काहीतरी करू, हे होतं माझ्या मागे. खूप रिजिड झालो नाही मी स्वतःवरती. तर अशा प्रकारे मी करत गेलो मित्रांनो. इंग्लिश माझा स्ट्रॉंग पॉईंट होता, मला पूर्वीपासून जमत होता. मराठी विसरलो होतो, ते मी करून घेतलं. सायन्सचं करून घेतलं, करंट अफेअर यूट्यूबमधून करून घेतलं. अशा प्रकारे मित्रांनो मी हा माझा अभ्यास केला. पुन्हा तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तसं मला सांगाल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आज जयंतीनिमित्त मी आपल्या राजांना मी आज वंदन करतो आणि इथेच थांबतो.